सो हे गाइस, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल अँड व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहेत 5:15 अँड आपण आज जात आहे आज संडे ब्रेकफास्ट राईडला. बस नंतर दाखवेल मी. पहिले मीटअप लोकेशनवर पोचू. बराच लेट झाला आहे. गाडी तर गरम करून घेतली मी. चलो मध्ये पप्पा मोर्या. ट्रिप ए सेट करू का ट्रिप बी सेट करू आता भाई? हा मस्त मस्त. आबा नागेश बरोबर आला. तू पहिला आला परफेक्ट लोकेशन वरती. ओमकार नाही आला. गावी गेला परत. हॅलो हॅलो गुड मॉर्निंग. नाव तुझं? हर्षद. हर्षद गुड मॉर्निंग. तुम्ही? अजिंक्य. ओके. ओके सो आता 6:15 मिनिटं बाकी आहेत. बऱ्याच वेळ थांबलो. पार्टी बघताय तर बऱ्यापैकी रायडर्स आपले आलेत. लेट तर फटांग झालंय. निघू आता फर्स्ट मीटअप पॉईंट. ॲक्च्युली हा मीटअप पॉईंट असं आहे ना, भरपूर जणांना गुगल मॅपवर भेटत नाही. सो सगळ्यांना कॉल बिल करून पिक करेपर्यंत घेपर्यंत जाम टाईम झाला. तो मी बाईक सध्या काउंट करून सांगतो. फर्स्ट आहे आपली R15 इथे. सेकंड आहे डिओ. देन आहे ADV BMW प्रथमेश. ही आहे एक्सपल्स. त्या साईडला आपला शावा आहे. त्या साईडला परत AD 250 होंडाची एक आणि SX आहे. टोटल गाड्या झाल्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके 12 गाड्या टोटल झाल्यात. निघू आता. ओके सो 5:55 अँड फायनली आपली राईड चालू झाली आहे टुवर्ड्स कसारा घाट. मी जी लास्ट टाइम कोकणात राईड केली ना, त्यामध्ये ऑडिओ माझा एवढा पॉवर आला ना, मला फक्त एकच जरा इश्यू वाटला ना की नॉईजचा. सो तो नॉईजसाठी पण अजून एक सोल्युशन काढलं मी ऑर्डर केला. डेट कॅट म्हणून एक आयटम असतो. सो मी तो ऑर्डर करून तो आता लावला आहे. कसं तरी असेंबल केलं त्याला रात्रभरात. होपफुली आता माझा नॉईजचा पण आवाज जास्त येणार नाही त्यात. की आजचं रूट शॉर्ट आहे एकदम. आपण मालवडला भेटू. मालवडवरून आपल्याला सरळ जायचं आहे डायरेक्ट टुवर्ड्स पडका टोलनाका. पडका टोलनाकाला 1-2 जण भेटणार आहे. सो त्याला पिक करून पुढे जाणार आहे टुवर्ड्स आडगाव. आडगाववरून देन कसारा घाट. हे बघा सगळ्यात आपली गँग आहे पुरी. पुढे ब्रीफिंग द्यायला दिली पाहिजे होती. मला एक ना घाणेरडी सवय माझी चेंज करायची. सगळ्यांना भेटलो ना आधी, भेटला सगळ्यांना ब्रीफिंग दिली पाहिजे. कारण की मी दरवेळेस असाच येतो. त्यांना हाय हॅलो करतो, गुड मॉर्निंग करतो आणि भाई चला बोलतो डायरेक्ट. त्याने ब्रीफिंगमध्ये क्लिअर होतं कोणी कशी चालू वगैरे सगळं. बाकी अमित आहेत आज. अमित सांगायची गरज नाही लीडला थांबायला. आणि संदेश आहे तर संदेश मिडलला मॅनेज करू शकतो. आणि ट्रकचं ट्रॅफिक सकाळ 6 वाजता. व्हेरी गुड. येस. अँड सकाळचा क्लायमेट ॲज युजल सेक्सी बाय नेहमीप्रमाणे. मला जरा ऑडिओचा डाऊट येतोय. मला ऑडिओ चेक करावी लागेल परत. पण जरा ऑडिओ चेक करूच. रिस्क नको उगाच. आता समजेल शूट करतोय आणि ऑडिओच नाही येते. हां अरे जरा ऑडिओचा डाऊट येतोय रे. ओके ऑडिओ इज क्लिअर. लेट्स गो. आता इथून टुवर्ड्स पडका टोल नाका आपला थोड्याफार ट्रॅफिक फेस करावी लागेल. सो ती ट्रॅफिक क्लिअर करून पुढे भेटतं डायरेक्ट. ट्रॅफिक काय दाखवू सारखं. हो क्लोज कॉल टाकू का वरून. आपली ADVच आहे बट नको एवढी मस्ती नको. ओके सो हे पण आहेत अमितचं पण एक यूट्यूब चॅनल आहे. यांचं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल किंवा इथे पण डिस्प्लेवर दिसत असेल. यांचं पण नक्की जाऊन चेकआउट करा. नवी मुंबईकर अमित. हे पण मस्त कंटेंट टाकत असतात. नक्की चेकआउट करा यांचं चॅनल पण. आता काय सेल. चलो बॉय निघा लफडी नका करू. पुढे ट्रकला दिसत नाही. डायरेक्ट ब्रेक मारलं गाडी अशी पाठी मागली. हा भाई असा जून थांबला की धगधग चालू होतं. ॲज युजल जसं मुंबई सोडते तसं हलकसं थंडी येते. एवढी पण प्रॉपर नाही बट येस समरमध्ये राईड करते आपण. थंडी कुठे इमॅजिन करते या टायमाला. कोकणात जात असेल तर ठीक आहे बट आपण चाललोय टुवर्ड्स कसारा घाट म्हणजे टुवर्ड्स नाशिक.
आणि भाई संदेश काय गाडी मेंटेन करतो मला माहित नाही, पण प्रत्येक राईडला ना ह्याचे टायर्स बोला, हगर गार्ड बोला, पुढचा फ्रंटचा फोक, ग्राउंडचं पूर्ण तरी काही कुठेच भाई तरी घाणच दिसत नाही गाडी कुठून. हो ना, कसली सेक्सी क्लीन ठेवता गाडी. काही पॉवर मेंटेन करतो गाडी, काय पण करा, कडकवाली एकदम. हा जो ब्रिज होता तो मानकोलीचा होता. आता इकडून आपल्याला हलकं फुलकं जरा ट्रॅफिक कमी भेटेल. भिवंडी मानकोलीपर्यंत ट्रॅफिक असं, कारण की तिकडे कसं सगळे इंडस्ट्रियल एरिया आहे. त्या साईडला सगळे ट्रक्स लोड अनलोडचिंग, त्या साईडला तेच चालू असतं सगळीकडे. रॉन आणि डेव्हिलला एकदा असा घेऊन जायचंय, या साईडला डेव्हिल, त्या साईडला रॉन. थुकला बॉईज. आजच्या राईडचा सेक्सी सनराईज बघायचं आहे का? हा बघा, वा काय रे, रोड्स पण चांगले झालेत, बऱ्यापैकी पॅच खराब आहेत नाही असं नाही, बट येस प्रॉपर 1 2 3 4 4 लेन रोड. सुंदर ते ध्यान उभे पिठेवरी. सध्या पुरता मी आणि प्रथमेशच राईड करतोय आणि अख्खा ग्रुप पुढे. जेव्हा मी ब्लॉग शूट करत असतो ना त्या टायमाला मला स्पीड झक मारून ड्रॉप करावीच लागते. म्हणजे जो कुठे मी 80-90 वर असेल तर मला परत 50-60च्या आसपास यावं लागतं, नाहीतर मग ऑडिओमध्ये नॉईस होतं भरपूर. लेके चलो गा के चलो, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, लेके चलो पालकी शिरडी के नाथ की, खांदा लगा के बोलो जय साई नाथ की. ए माहिमची ती साई विठ्ठला, दादरची साई सेवक, लोल परेलची श्रद्धा सबुरी, लालबागची साई लीला. आईबाबांची गाणी का गाते सकाळ? आपण शिर्डीला नाही जातात, कसारा घाट मारून रिटर्न येणार आहे काय माहिती. रोडवर आलं ऑटोमॅटिक ते निघतंच तोंडातून. आणि शिर्डी राईड बाकी भाई माझी कधी कंप्लीट करायची. ओके, सो इट्स 6:33 अँड वी आर ॲट पडकाटोल नाका. मीन्स 33:05 बरोबर 38 मिनिटामध्ये आपण माजिडावरून पडकाटोल नाका आलो. तू पण होता इथे? ओ रे या, आता जरा बेटर रोड भेटतील, आता जरा बेटर रोड भेटतील. अजून दोघं ॲड झाले, म्हणजे टोटल झाले मगाशी 13 की 12 होते. जाऊ आपण डायरेक्ट फायनल ब्रेकफास्टला पोहोचल्यावर काउंट करू किती येते. चुकू नका रे बाबा कोणी. हे एसटीच्या साईडने चालू म्हणजे भीतीच आहे बाबा भाई, कोण कुठून कोण कधी थुकेल ना तिकडनं अंदाज नाही कोणाचा भाई. माहीत नाही का, बट ना ह्याची हॉर्नेट बघितली ना की मला माझे जुने दिवस आठवतात, ते लडाख बिदाखचे भाई. बट हा माझ्यापेक्षा काहीतरीच चांगला चालवत आहे आणि काहीतरीच चांगला गेअरअप आहे. मी लडाखला पण एवढा गेअरअप होऊन नव्हतं केलं. बट एज बॉयज सेफ्टी इज नंबर 1 प्रायोरिटी. ऑलवेज सेफ्टीवर फोकस ठेवा, सेफ्टीवर नो कॉम्प्रोमाइज. काय काय लोक असतात भाई जी ना गाडी मॅटर नाही करत. तसंच आहे हॉर्नेटवाला पोरगा तर, आणि अजून सुजल पण आहे, ज्यांच्या लो CC गाड्या असून पण ना भाई ते चालवतात एवढे प्रोफेशनली ना. प्रोफेशनल अशी म्हणता येत नाही, बट खूप चांगलं चालवतात. प्रोफेशनल एकच आहे आमच्यात, अमित. की आपल्या युडी फॅमिलीमध्ये कोण गेमर्स असेल ज्यांना लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे बघायला आवडते तर आपला अमित द बॉय आजकाल चालू केलं आहे त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग. त्याच्या चॅनलचं लिंक तर देईल मी आणि ते नाव येईल डिस्प्लेवरती. तर त्या चॅनल जाऊन नक्की एकदा चेकआउट करा. असतात डेलीची एक तरी लाईव्ह स्ट्रीमिंग करतोच तो. मोस्टली त्याचा गेम प्ले तर व्हॅल्यू आहे, बट तो हळूहळू सगळे गेम ट्राय करणार आहे. सो त्याचं पण चॅनल नक्की जाऊन चेकआउट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय येऊ नका. कारण की असंच नाही ना, माझं पण जरा वर खाली चालू आहे. माझं पण इच्छा जाम आहे गेमिंग चॅनल ओपन करायची, पण मला 100% माहिती आहे ज्या टायमाला मी गेमिंग चॅनलवर स्विच होईल ना, स्विच असं नाही साईड बाय साईड, तर माझं मग हे ब्लॉगिंग बिगिंगचं जरा वर खाली होईल, जे बाईक राईड्स वगैरे, म्हणून मी त्यात जात नाही सध्या. हाय त्याच्यावरतीच फोकस आहे. लेट्स सी फ्युचरमध्ये खेळलो तर खेळू एकत्र. काय मजा येते मला तसं. मी आणि प्रथमेश कसली पळवतोय गाडी या रोड्सवरती, कारण की सगळ्यात मागे होता आम्ही. आता त्यांना कव्हर करायला आम्ही एड्यासारखे पळवतो दोघं पण. 120 130 140 चाललेले जी. ओके, सो कसारा घाटाची सुरुवात झाली आहे. आता आपण घाट चढतोय. ब्रेकफास्ट करून
पुढे जाऊन मग रिटर्न उतरणार आहे. पण आता सीन असं झालं ना, ट्रकवाल्यांनी मजबूत ट्रॅफिक जाम करून ठेवलं मध्ये मध्ये, कारण की ही लोक 10-15च्या वरती जातच नाहीत. चला पब्लिकला जरा घेऊ, नाही तर मग जाईल सरळ तिकडनं निघून. आले आले. ओके सो पार्टी आता लाईनअप लावलाय गाड्यांचा लाईनअप चेकआउट. भाई काय सेक्सी लाईनअप लागला. असं बघितलं ना ब्रेकफास्ट नंतर सीन असं वाटतं ना भाई दर संडे ग्रुप राईड घेऊन जाऊ, पार्टी व्ह्यू बघा. ओके सो इथून स्टार्ट होत आहे आपला कसारा घाट. आणि आम्ही सगळ्यात मागे, मी आणि आम्ही ते थोड्याच वेळात सगळ्यात पुढे जाऊ आता लगेच, कारण की घाट म्हणजे आमची मजा भाई. हा 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 भाई काय मजा आहे. मस्तपैकी ब्रेकफास्ट करून झालाय टोटल. नाही ना म्हणतो ना, चल यार काय लिंची वाटता होतं. ओके सो टोटल आम्ही 15 ते 16 जण होतो. बाईक्स होत्या टोटल 14 आणि आम्ही माणसं आहे टोटल 15. फक्त मीच एक पिलियन घेऊन चाललोय, जो म्हणजे आतुर मागे, बाकी सगळे सोलो आहेत. बट येस क्लायमेट बघा काय झालंय. ऊन मगातपासून जेवढं होतं तेवढं सगळं कमी झालंय. हे आम्हीतलं एक टेन्शन नाही अराउंड पाहायला, पुढा डेंजर खेचतो ना गाडी. हा काय फरक पडतो, ॲव्हरेज एवढी घाण देते ती 40-45चं वगैरे, तर काय टेन्शन आहे त्याला. माझे नॉर्मल चालूनच 30चं ॲव्हरेज देत नाही, माझं नॉर्मल चालूनच 25-28 देते. मग मी अशी खेचली अमित साधू की तर मला वाटते 20च्या पण खाली झाल्या ॲव्हरेज तिचा. ट्रक बंद पाडला हे बाबा. यांचे दोघात आपापसात भांडणं चालू आहेत. 2 ट्रकवाले भांडतात. मी राईडला निघालो की कधी मला वाटत नाही आता सुखात माझी राईड कधी होईल. कुठे ना कुठेतरी लफडे चालू असतातच, एक तर समोरच्याची तरी किंवा माझी तरी कोणासोबत तरी. लफडी हा प्रकार काय आपल्याला सुटणार नाही ब्लॉगमधून. हो माय गॉड, एक गोष्ट राहिली मगाशी माझी, सगळ्यांना स्टिकर वाटायची. स्टिकर स्पेशली घेऊन आलो मी यांच्यासाठी प्रिंट करून. पब्लिक एक पण दिसत नाहीये भाई, सगळे सुसाट रेमटत आहेत वाटतं, सगळे कसारा घाटाची मजा घेत आहेत. आणि खरंच मला असं वाटलं ना कसारा घाट बोलून राईडला पण एवढं येणार नाही. इमॅजिन नव्हतं गेले एवढी पब्लिक येईल कसारा घाटच्या राईडसाठी, पण छोट्याशा राईडसाठी. हा बट येस गुड टू सी पब्लिक कनेक्ट होते हळूहळू आता आपल्याला, नाही तर पण चांगली पब्लिक कनेक्ट होते. ये रोड काय एमटी नाही भेटले रोड, मला किती मजा आली चालवायला. हा घाट असं आहे ना, तुम्हाला ऑल टाइम ट्रॅफिक असणार इकडे, कधी तुम्हाला मोका नाही भेटणार. रात्री पण, सकाळी पण, दुपारी पण, संध्याकाळी पण. कारण की हा एकच घाट आहे जो मुंबईवरून तुम्हाला नाशिकला कनेक्ट करत होतो. दुसरा वेच नाही कुठून जायला, तुम्हाला ह्या रूटवरूनच जावं लागणार. यायला टाकायची होती मला. हवा हा ट्रॅफिक आहे बाबा रे बाबा, काय राईड करायची ट्रॅफिक मध्ये. ए बाबूराव नाही, मी त्याचे विचार करतात याची. साला मिरर बघ कसा, मिरर असा आहे त्याचा वरती, मिरर नाही बघत आहे, काय नाही बघत आहे, नुसतं टाकतोय गाड्या उभ्या आडव्या. स्टिकर नशीब वाटलं तर स्टिकर पण देऊन टाकतो. ठेव कुठे पण तू लावायचं इकडे लाव. हे स्टिकर कोणाला नव्हते भेटले लास्ट टाइम, तुला स्टिकर नव्हता भेटला लास्ट टाइम. तू हे स्टिकर कोणाला नाही भेटलाय, तुझ्याकडे ना, सुजितकडे पण आहे. आता कितीच आपले हे 50 आहेत. हा हे मित्र ते सगळे IVW आम्ही गेले होते ना,
एक टेन्शनचं काम गेलं. बाकी ऑलमोस्ट गाड्यांना आपलं स्टिकर आहेतच जे डेलीच्या गाड्या आहेत त्या. जसं की आता सुजलची TVS रेडर तिच्यावर आहे, संदेशच्या SX वरती पण आहे, SP तर लावतोय, नागेशच्या पण 250 वर आहे. मी तिकडे लावला टॉप बॉक्सला. अच्छा टॉप बॉक्सला लावलास? मी तेच बघतो, दिसत नाही स्टिकर, सगळे आम्ही पुढे लावतो. तू काय सीन केलं आहे ह्याचा काय सीन केलं आहे? काय हा काय ते कनेक्टर आहे, मोनो स्टुडिओ असतो ना, एका कानाला आवाज येतो म्हणून मी कनेक्टर घेतला. अच्छा हा शॉट आहे. गिम्बलचा माईक आहे का माझ्या पण माउनटच्या वेळेला एकाच साईडला आवाज येतो. हा मग ते हे घे, कनेक्टर घे. नाही आता मी माईकच चेंज, मला पण लावायची गरज आहे. कसली क्रॅशलेट लाव. लिंबू मिरची क्रॅश कार्ड नाही, लिंबू मिरचीची गरज आहे आम्हाला. चलो भाई सगळे आले ना, लेट्स गो बेबी. हा वा 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 वा, काय बरं वाटलं. फुल थंड 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 झालं, परत मन तृप्त झालं थोडीशी गाडी खेचूनच. हे आपले डेलीवाले मेंबर फुल फॉर्म मध्ये आहे. आम्ही प्रथमेश, संदेश, नागेश आणि मी. आम्ही मगातपासून जशी डेली चालवतो ना तशी चालवली नाहीये, बऱ्यापैकी आरामात म्हणजे पकडा 60% हळूच चालवतो आम्ही. भाई 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 साहब, हा काय लीन मारते संदेश. वा 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 वा, घाटातली हीच तर मजा आहे यार. कसारा घाट तरी ऍटलीस्ट नशीब चांगलं की आम्हाला उतरायला मस्त भेटतोय, ट्रॅफिक नाही लागत आहे कुठे. वाव काय वेदर झालंय. 9:30 वाजलेत. आता ऊन खरं बघायला गेलं तर चालू होईल, बट येस एव्हरीथिंग इज ऑन कंट्रोल. तो भाई साहब राईट साईडला चिंदा मिंदा, पण वरून कशी काय दबली. Let's go baby. मजा येते की नाही कॉर्नरिंग बघायला. हे कॉर्नरिंग वाले विषय ना सोलो असेल तरच जास्त मजा येते. माइंड फुल रिफ्रेश झाला येताना कसारा घाटातून. हेक्टिक झालेलं ना जेवढं चढताना, फुल फ्रेश. बीच लो बेबी, कोई नहीं है बीच में. आम्ही जर ना हे स्पेशल या 4 आणि पाठी नागेश आहे तो 5, आम्ही आमच्या चालवण्यावरती आलो ना तर मला वाटत नाही पाठची पब्लिक आम्हाला भेटेल आजूबाजूला. तरी राईडला सीन काय होतं माहिती आहे का, मोस्टली तरी म्हणजे हर राईडला हाच सीन होतो माझ्यासोबत. तरी मी जाताना जेवढा इज्जतशीर जातो ना, सगळ्यांना घेत घेत हळूहळू हळूहळू सगळ्यांच्या मागून मागून, तसं रिटर्न घरी जाताना ना दुसरा काही सीन असतो. मी एका टायमाची मजा खराब करू शकतो भाई, कारण जाताना ऑफकोर्स भरपूर जण रायडर आपल्याला नवीन नवीन भेटतात प्रत्येक राईडला. सो कोण कशी चालेल आपला आयडिया नसते, म्हणून मागूनच चालवतो मी. सगळ्यात लास्टच चालवतो मोस्टली तरी गाडी. आणि रिटर्न जाताना भाई ट्रेन बसच आपली बाईक. लेट्स गो. एक छोटीशी रेस तो बनते. येस वी आर रायडिंग इक्वली. तो पण 100 वर चाललाय, मी पण 100 वर चाललोय, पण मला वाटतं मी 150 वर पण चालू शकतो. सो लेट्स गो. पेट्रोल काय पण टाकू.
भाई मी त्याच्या इंजिनच्या डबल ओव्हरटेक केलं एवढं मला माहिती आहे. आता तुझा ही सॉप हाऊ इज इट पॉसिबल भाई? हा कसा काय पुढे एवढ्या एवढी घाण पळवत आहे मग तसं आम्ही 140 150 भाई. ऊन गायब झालं, लेजिट ऊन गायब झालं. काय मस्त वेदर झालं आता. 10 वाजता कोणी इमॅजिन केलेलं एवढं मस्त वेदर होईल. भाई साफ काय करू, फुल करू का कमी टाकू? माहिती आहे ना मी हेल्मेट नाही घातलं. अरे हे होतं ना पॉकेट काढ ना. हा पॉकेटात पैसेच वाटतं. ओके सो परफेक्ट 11 वाजलेत अँड आता पडका टोलनाक्याच्या पुढे इकडनं जाऊ आता आपापल्या घरी. आम्ही सगळे इथून स्पीड होणार आहेत. कल्याणवाले अर्धे आहेत, उल्हासनगर किंवा अजून पुढे माझिवड्यापर्यंत 2-3 जण आहेत. नाही परत बाय. स्वतः एस पीला दिली माझी गाडी. आपण चालू एस पीची गाडी थोडा वेळ. ग्लव्स ग्लव्स ग्लव्स. चलो बॉईज लेट्स गो. का थांबले? ओव्हर हिटिंग झाली. हिटिंगचं हे आले बघ तुला सिम्बॉल. हे धरू का? टोचन करून सेकंडवर उचलतो, टो देऊन सेकंडवर उचलतो. नाही होणार. नाही ओव्हर हिटमुळे बंद होते ते अशी. हां तो फक्त ओव्हर हिटिंगमुळे ना बंद होते ती गाडी. हां दाखवायचे. हां झाली भाई. चलो. व्हॉट अ मशीन यार. काय स्मूथ आहे भाई ही मशीन. गिअर शिफ्टिंग केलेली समजत नाही. इंजिन चालले म्हणजे गाडी चालू आहे की नाही तीच फील होत नाही मला. एवढी स्मूथ चालते गाडी. मस्त एकदम भाई. बाकी सहसा मी माझी गाडी कोणाला चालवायला देत नाहीच. सहसा काय नाहीच देत. क्वचित कोणीतरी मागितली ना तर नाही बोलत मी. भाई फक्त एवढं की भाई आरामात चालव हे ते काय सगळं समजून मग गाडी देतो त्याला. गिअर शिफ्टिंग कशी आहे फलान ढिंगाणा सांगून मग गाडी येतो. बट काय जण असे आहेत ना की ज्यांना ना डोळे झाकून गाडी देऊ शकतो आपण. त्यातलाच एक आहे तो म्हणजे एस पी. की म्हणून मी बिंदास त्याला आता गाडी दिली. भाई बोललो तू चालव ठाण्यापर्यंत, मी तुझी गाडी चालवतो थोडा वेळ. कारण मला SX चालवायची होती. आता SX जर दुसरा कोणाकडे असती ना तर मी नसती मागितली चालवायला. बोललोच राहू दे मी नंतर काहीतरी चालवेल त्याची घेऊन. बट SP ला द्यायला काही सीन नाही भाई. ओके सर आता नेक्स्ट राईडचा अपडेट एक सांगू का? मी चाललो आहे 4th सॅटर्डे संडेला पद्धतशीर कोल्हापूरची झणझणीत मिसळ खायला. आणि जे की आपली असणार आहे मुंबई टू कोल्हापूर मस्तपैकी पद्धतशीरवाली आपली 1000 किलोमीटरची तरी राईड होऊन जाईल. तर आपण फर्स्ट संडे गेलेलो अलिबागला सगळ्यांना घेऊन. सेकंड सॅटर्डे संडे होता आपण कोकणात तिसंगीला खेडला. थर्ड संडे आहे आपला हा जो की आपण आता ही राईड मारली. आणि 4th सॅटर्डे संडे असणार आहे जो आपण कोल्हापूरला आणणार आहे. तर आता असं झालं ना कुठला संडे मी चुकून सुट्टी असली आणि घरी राहिलो ना तर त्या दिवशी ना माझं एवढा म्हणजे तो दिवस माझा एवढा खराब जातो ना. मी रात्री लेट झोपतो, आरामात राईडला नाही जायचं, उद्या काय नाही करायचं. पद्धतशीर 3-4 वाजता झोपायचं गेम बिम खेळून. सकाळी 11-12 वाजता उठायचं. मग 11-12ला उठल्यावर जो मला गिल्ट फील होतो ना की असं वाटतं अरे यार कशाला. त्यापेक्षा एक राईड केली असती सकाळच मस्त कुठेतरी शॉर्ट राईड तरी ॲटलिस्ट. तेवढाच एक यूट्यूबवर व्हिडिओ पण गेला असता. आपली जसं की मी बोललो आहे मे महिन्याच्या एंडपर्यंत आपल्याला 5000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत भावांनो. तरी पण आपल्या चॅनलवर नाही ना म्हणता ना 80% तरी अशी लोक आहेत ना फक्त 20% लोकांनी सबस्क्राईब करून ठेवले आपलं चॅनल. 80% लोक तर असे आहेत ते फक्त येतात बघतात निघून जातात विदाऊट लाईक करता विदाऊट काही करता. ओके सो व्लॉग आता इथे एंड करतो. इथपर्यंत जर बघितलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपले जुने व्हिडिओ जाऊन चेकआउट करा आणि सपोर्ट दाखवा आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलला. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर. बाय बाय. राईड सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. पीस आउट. बघा येस काय गाडी स्मूथ आहे यार. माझं मन आलं याच्यावरती काम आहेत का. बट सेक्सी फुल स्मूथ गाडी जाम भारी चालते. चलो पीस आउट.